अनुभवित आहोत यातले काही क्षण भ्रम, त्याचबरोबर संभ्रम, समज, तर कदाचित गैरसमज अशा अनेक गोष्टी तर्क वितर्काने कदाचित चर्चिल्या जातात. ती संभावना नाकारता येणार नाही. बऱ्याच कालखंडामध्ये काही गोष्टी विस्मृतीच्या गर्तेमध्ये जातात. मग तो इतिहास असेल किंवा एखादी वास्तवता असेल, ते आपण कुठेतरी कुणाच्या तरी प्रभावामध्ये येऊ, त्याकडे डोळेझाक करतो, नजरअंदाज करतो आणि परिणाम स्वरूप पुढच्या पिढीपर्यंत तो इतिहास सापडत नाही. आणि अशाच प्रकारे अत्यंत चांगला असणारा आदर्शवत बराचसा इतिहास आज आमच्या स्मृतीआड होत चाललेला आहे. म्हणून कधी कधी त्याची जर कोणी पुनरावृत्ती केली तर आम्ही कुठेतरी आश्चर्यचकित होतो. वास्तवतेला तडा तर जात नाही ना, ही अनामिक भीती आमच्या मनामध्ये निर्माण होते. मग याचा करता कविता कोणीतरी असेल, याचा बोलविता धनी कोणीतरी असेल, याचं श्रेय, असं श्रेय स्वतःकडे कोणी देत नसतं, ते दुसऱ्याकडे देण्याची तयारी करतात. आणि कदाचित अनाहूतपणे या संपूर्ण श्रेयाचा धनी मी सुद्धा असू शकतो त्यांच्या नजरेत. म्हणून हा खुलासा आहे. एवढ्याचसाठी अप्रस्तुत चर्चा तर मला तशी कधी करावीच वाटत नाही. सभा झाल्या तर टाळतोच टाळतो. पण अनावश्यक आणि अनावस्था येणारे विचार, प्रचार आणि काही कृती या कुठेतरी तुमच्या भ्रमणपटलावरून दूर व्हाव्यात यासाठी मी साधारण स्पर्श करून मी माझं वस्त्र प्रदान करणार आहे. आता सर्वप्रथम मंत श्री गोगोलकरांनी जो इतिहास सांगितला तो उपाध्य कुलाचार्यांचा इतिहास. आचार्य श्री ओंकारनाथ धाराशिवकर हे 14व्या-15व्या शतकातले उपाध्य कुलाचार्य होऊन गेले असं मी सांगत नाही. आम्हाला आमचा अनुभवस्थळ सांगतो, इतिहास सांगतो. आणि अगदी अलीकडचं म्हटलं तर 1972 मध्ये प्रकाशित झालेला मानवांचा इतिहास सांगतो. ज्या इतिहासाला पुरस्कार देणारे, समर्थन करणारे, ज्याला अभिप्राय देणारे कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य महादाचार्य प्रातस्मरणे श्रद्धेय माझे श्री गुरुतुल्य ओंकार व्यास बिडकर बाबा मानवांची पहिली सही आहे. इतिहास खोटा ठरवता येईल? ज्यांनी अभिप्राय दिलेला आहे, ज्यांनी त्याचा पुरस्कार केलेला आहे, तो इतिहास आम्हाला नजरेआड करता येणार नाही. त्यानंतर दुसरा अभिप्राय आपल्या सर्व पंथात श्रद्धास्थान असणार आहे. आचार्य प्रौढ महदाचार्य माझे श्री परमगुरुवरी महाराष्ट्राधिकारी श्री मोठे बाबा यांचीही सही, त्यांचाही अभिप्राय आपण अवश्य जाऊन वाचावा. आता या दोघांनी अभिप्राय दिला आहे आणि म्हणूनच तो इतिहास आपण पूर्णपणे मानायचा. एवढ्यावर थांबू नका, अजून थोडस प्रस्तावनेकडे चला. तुम्हाला त्या ग्रंथाचे जे लेखक आहेत ते माझे ज्येष्ठ गुरु म्हणतो, विद्वत रत्न पूजनीय श्री जयतकरला दादा मानव. ते असं आपलं मनोगत व्यक्त करतात की हा इतिहास लिहिण्याची माझी प्रेरणा बऱ्याच काळाची होती. मी विचार करत होतो, पण आर्थिक कुठल्या तरी स्रोताचा मला तेवढा प्रभाव नव्हता माझ्याकडे आणि ती जमवाजमव करण्यात मी अपयशी ठरत होतो. मी यथावकाश ही गोष्ट मी आचार्य श्री वर्धनस्थ मोठे बाबा यांच्या कानावरती घातली. त्यांनी मला नसुदी शाब्दिक प्रेरणा नाही दिली, तर मला काही आर्थिक मदत सुद्धा देण्याचं मनोगत व्यक्त केलं आणि अवश्य लिही असं जेव्हा त्यांनी पाठबळ दिलं ते मी लिहिलं. लिहिल्यानंतर त्यांच्याकडे दाखवलं, त्यांनी अवलोकन केलं, दुरुस्त्या सुचवल्या, दुरुस्त्या केल्या आणि तोच इतिहास मी शेवलीकर बाबांना अर्थात माझ्या श्री गुरुवार्यांना दाखवला. त्यांनी सुद्धा मला काही गोष्टी
ज्या त्या माझ्याकडून लिहिल्या गेल्या नव्हत्या त्या त्यांच्याकडून मला समजल्या की दोन्ही आचार्य परंपरेतले प्रमाण पुरुष आहेत. असत्य कुठंच त्यांच्याकडून कधीही गेलेलं नाही. अशा सत्पुरुषांनी दिलेलं आणि प्रमाणित असलेला महानुभावाचा इतिहास आम्हाला असं सांगतो की उपाध्याय कुलाचार्य हे ओंकारराव बेडकर होऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावासमोर ही विरोध लिहिल्यानंतर आज आपण अस्वस्थ होण्याची आवश्यकता मुळीच नाही. आता राहिला प्रश्न, इथून पुढे तुम्ही धाराशिवकर असणारे उपाध्याय कुलाचार्य लिहिणार का? तुम्ही अस्वस्थ होऊ नका. हा तरी धाराशिवकर उपाध्याय कुलाचार्य स्वतःला मुळीच लिहिणार नाही. जेही कोणती बिडकर कुळाचे असतील त्यांनी अगदी संतुष्ट मनानं समाधानाने या गोष्टीचा स्वीकार करायचा. त्या कुठल्याही उद्यमामध्ये मी स्वतः जात नाही, त्यांनी इतिहास वाचून दाखवलेला आहे. म्हणून हा एक आपला कोणाचा संभ्रम जर होत असेल तर तो संभ्रम होऊ नये एवढ्यासाठी हा खुलासा. प्रसंग दुसरा आपल्या समोर असा आलेला आहे. 1977 मध्ये पुजदेकर महंती प्रतिष्ठा आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू घोटीचे बाबांना झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या वस्त्रप्रवाहाचा जो विषय होता तो वैचारिक मतभेदापोटी तो फारसा चालला नाही. बाबा फार आग्रही नव्हते, आजही अट्टहासी नाही.